तर आता आम्ही आलेलो आहे वैभवच्या हॉस्पिटलला. तिकडे हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलचे एरिया इतके झाडं आहे ना, त्याच्यात सगळ्या प्रकारचे झाडं, मेडिसिनल प्लांट, फ्रुट्स प्लांट. तर जांभळाचं आहे आणि शेवग्याचं पण आहे. बघू शकता इथे शेवग्याचं आहे आणि असं छानपैकी झाडं बनवली आहे. आणि तुम्हाला मी डोंगर व्ह्यू दाखवते. चला ना. तर इथून आम्ही आता शेवग्याच्या शेंगा तोडलेल्या आहे. वैभवच्या हॉस्पिटलवरून आलो आणि तुम्ही बघितलं असेल मस्त शेंगा वगैरे तोडल्या होत्या आणि दुपारी काही बोलता नाही आलं. तर इथे एवढी आराम केला आणि एवढी साय साचलेली बघू शकता अमूलच्या दुधाची. तर ती आता मी मस्त छानपैकी याच्यात हे करून घेते, तूप करून घेते. चला पटापट किती तूप निघतं ते तुम्हाला दाखवतेच. भारी ना कलर आला येल्लो. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आम्ही आलेलो आहे, बघू शकता तुम्हाला असं वाटत असेल कुठेतरी जंगलात, कुठेतरी रिसॉर्टमध्ये आलेलो आहे. पण हे रिसॉर्ट नसून हे आहे वैभवचं हॉस्पिटल. तिथे म्हणजे हॉस्पिटलचा एरिया आहे पूर्ण. हॉस्पिटल माझ्या मागे आहे तिकडे. पण इतकी झाडं आहेत ना आणि आम्हाला इतकं आवडतं इथे म्हणजे यायला. तर इथे कसे 3-4 डॉक्टर आहेत, त्यांच्या पण ड्युटी असल्या का त्यांचा पण परिवार येतो राहतो. म्हणजे तिथे मस्त रूम आहे आणि आम्ही ना सुट्टीच्या दिवशी वैभव सोबत येतो आणि छान एन्जॉय करतो इथे. तर सॅटर्डे संडे असं असेल ना तर तेव्हा येतो आम्ही, किंवा कधी मध्ये सुट्टी आली का मग आम्ही वैभवच्या हॉस्पिटलला नेहमी येतो. आणि इतका छान एरिया आहे, आम्हाला खूप आवडतं. मुलं बघू शकता अशी एन्जॉय करतात, काही काही फुलं घेतात, आणून देतात मला आणि मस्त जमा करतात काही काही फुलं पानं. तर अशा पद्धतीने मस्त येतो, एन्जॉय करतो आणि भारी म्हणजे टाइम स्पेंड होतो तिथे. वैभवची ड्युटी पण होते आणि आमचं मस्त छान टाइम पण स्पेंड होतो. आणि म्हणजे आता शनिवार रविवार कसं तिथे पेशंट वगैरे काही नसतात, फक्त हॉस्पिटलला राहावं लागतं. त्याच्यामुळे मग एवढं काहीच नाही म्हणजे बिझी नसतात वैभव जास्त. तर तरी पण मग आम्ही त्यांना ते तिकडेच असतात हॉस्पिटलमध्ये, पण आम्हाला खूप आवडतं. आम्ही आजूबाजूचा सगळा एरिया बघतो आल्यानंतर. आणि ते आहे हॉस्पिटल बघू शकता. आणि इतका सुंदर एरिया आहे ना, मी तुम्हाला दाखवते. मस्त बसण्यासाठी इतकं छान केलेलं आहे त्यांनी. तर ह्या बाजूचा अर्धा एरिया आहे आणि हॉस्पिटलचा त्या बाजूचा अर्धा एरिया आहे. प्रत्येक भागामध्ये इतकी झाडं लावलेली आहे, फ्रूटची झाडं लावलेली आहेत, म्हणजे फुलांची झाडं लावलेली आहे, मेडिसिनल प्लांट लावलेले आहे, इतर आपले मोठे मोठे झाडं आहे गुलमोहराचे वगैरे. आणि माझ्या मागे दिसतंय ना तर ते मेडिकल ऑफिसर्ससाठी असतं, म्हणजे आमच्यासाठी वैभवसाठी असतं हे, जे डॉक्टरांसाठी असतं घर. तिथे म्हणजे राहू पण शकतो जर आम्ही खूप लांब राहिलो असतो तर आम्हाला आम्ही तिथे राहिलो असतो. पण आता कसं आपण नाशिकमध्ये राहतो म्हणून वैभव कसं येऊन जाऊनच करतात. तर आम्ही कुठे लांब राहिलो असतो, दुसऱ्या गावाला राहिलो असतो तर आम्ही इथे येऊन राहिलो असतो ह्या घरामध्ये. तर इतकं छान घर आहे ना बापरे. 4 रूम आहे, किचन आहे, मागे बॅकयार्ड आहे मोठा आणि इकडे ह्या साईडला बघू शकता मागे डोंगर आहे मोठं. पावसाळ्यात इतका छान व्ह्यू होतो ना, इथे धबधबे दिसतात. तर तेच मी तुम्हाला दाखवायला आलेली आहे. तर बघू शकता मागे खूप मोठा डोंगर आहे आणि मस्त सनसेट पण होतोय. तर असा एरिया आहे वैभवच्या हॉस्पिटलचा. इतका सुंदर आहे ना, म्हणजे इतके झाडं आहे तर असं वाटत नाही तिथे हॉस्पिटल आहे. आणि ह्या साईडला आहे जे कर्मचारी वगैरे त्यांच्यासाठी क्वार्टर आहे हे सगळे. तर तेच मस्त वाटलं. आणि आमची गाडी बघू शकता तिथे लावलेली आहे आणि एरिया बघू शकता किती सुंदर आहे. खरंच खूपच छान आहे आणि भारी वाटतं आम्हाला.
ह्या भाग एक बाजूचा भाग दाखवला मी, त्या बाजूचा भाग तर एकदम डिफरंट आहे, वेगळे झाड आहे. असेच झाडं आहे सेम तिकडे पण. त्या बाजूला शेवग्याच्या शेंगा आहे, तोडायच्या होत्या. बघू आता तोडता येतं की नाही. वैभवला बोलते आपण तोडू, तर तुम्हाला दाखवते त्या साईडचं. चला, किती सुंदर दिसतंय ना विहान इथून. असं वाटतं की काहीतरी कुठेतरी आलो आपण फार्म हाऊसला. स्कूलला गेलो चला, तर इथे वडाचं झाड पण आहे. हा, तिथे फुलं आहे, जांभळाचं झाड आहे, बघू शकता इथे. इथे छान मस्त फुलं आहे. कुठे? हे शेवग्याचं आहे, बघू शकता इथे. दाखव बरं कुठे शेवग्याची शेंगा. बघू शकता असं गणेश म्हणजे गणपती मंदिर आहे. असं इकडे आता कियारा चालली घेऊन. इकडे पण डोंगर आहे या साईडला. हे आवळ्याचं झाड आहे. तर हा बाजूचा एरिया आहे मस्त छान. आणि इकडे असं शेवग्याचं झाड आहे, तुम्हाला दाखव. इथे पण आहे बेलाचं झाड. आणि इथे आहे शेवग्याचं झाड, बघू शकता. आणि असा एरिया आहे ह्या साईडचा. इथे ह्या रूम मध्ये आम्ही राहतो. असा एरिया आहे मस्त. मागे डोंगर, इथून पण डोंगर दिसतो. हा मागचा म्हणजे तिथलं तोच एरिया आहे. तिथे शेवग्याचं झाड आहे, ते तोडू म्हटलं. छान वास येते ना. तर मुलांना खूप मजा येते. म्हणजे विकेंडला वगैरे आलो ना आम्ही सॅटर्डे संडेला, तर इकडेच येतो. मध्ये मध्ये व्हिडिओ मी शूट नाही करत, पण आज म्हटलं तर दाखवू संध्याकाळचं वातावरण इथलं. तर आज आलेलो आहे आम्ही इकडे. आज इथेच राहणार, संध्याकाळी जेवायला जाणार. आणि असं मागे डोंगर आहे, मस्त छान सनसेट दिसतो इथून या ठिकाणाहून. इथे नको तिकडे कियाराम. इथे चिंचेचं झाड आहे, गुलाबाची झाड आहे भरपूर. जे गावठी गुलाब आहे ना, मी गुलकंद केलं होतं तर इथूनच आणले होते गुलाबाची फुलं खूप. तर असं आहे पूर्ण एरिया. इतक्या म्हणजे पीसफुल आहे. आजूबाजूला डोंगर आहे, अशी शेती आहे आणि गाव बाजूला राहिलं ते. आणि इतकं पीसफुल वातावरण आहे ना. तर शेवग्याची शेंगा तोडायचे होते, पण मी बोलले की उद्या सकाळी तोडू आपण. सकाळी डायरेक्ट फांदीच तोडू, कारण तोडावं लागतं ना फांद्या वगैरे, तेव्हा ते वाढतं ओढी होतं. आता मस्त मध्ये जाते, कॉफी वगैरे पितो आणि बोलते नंतर संध्याकाळी. मस्त फुलं आणून देता आणि कोण म्हणतं मी दिलं, विहान म्हणतो मी दिलं. आणि ते व्हाईट कलरचं जास्वंदी किती छान आहे, बघू शकतो. व्हाईट कलर आहे. नको की याला विहान, नुसती मस्ती इकडे आल्यावर. चला कशी झोपले बघ पानं. हे झोपले बघ पानं, अशी झोपून जातात ना. हा, एक विहानने दिला, एक कियाराने दिला. एरिया आहे बघू शकता. इथे OPD आहे आणि असं आहे. मध्ये वरती टेरेस आहे, दोन्ही मीटिंग रूम वगैरे टेरेस. वातावरण आहे आणि आता आम्ही चाललोय जेवणासाठी बाहेर. इथे जवळ हॉस्पिटलच्या बाहेर जवळ रस्त्यावर हॉटेल आहेत त्र्यंबक रोडला. आणि असं वातावरण आहे. रात्रीचं ही गार हवा सुटली ना, बापरे. हिवाळ्यात खूप थंडी वाजते इथे आणि आता सुद्धा थंडी वाजते हिवाळ्यासारखी, बघू शकता. कियारा अशी हवा सुटली भरपूर सारी. केवढी हवा सुटली.
तर आता आम्ही जेवायला चाललेलो आहे आणि डायरेक्ट आता मी उद्या सकाळीच बोलेल, कारण शेवग्याच्या शेंगा तोडायच्या आहे. आता बघू किती निघतात, कारण इतक्या शेवग्याच्या शेंगा आलेल्या आहेत. तर असं वातावरण आहे रात्रीचं. आता डायरेक्ट सकाळी बोलते तुमच्याशी. चला. चल मागे मागे मागे. तर इथून आम्ही आता शेवग्याच्या शेंगा तोडलेल्या आहे. तर बघू शकता उघड्या निघाल्या आणि इतक्या मस्त जाड जाड आहे, कवळ्या कवळ्या. आणि वाळलेल्या पण घेतल्या की याला घेऊन गेली. तर मस्त आता किती भाजी होईल आपली, 2-3दा भाजी, फ्राय किंवा मग सांबारमध्ये. बघू शकता आपल्याकडे विकत किती महाग भेटतात, पण इथे झाडंच आहे, भरपूर आहे शेवग्याची झाडं, 3-4 झाडं आहे. आणि अशा मग घेऊन जातो आम्ही. चला मी घेतले आता. भारी वाटलं ना तोडल्या तर. आणि ह्या वाळलेल्या आहे, दाखव. तर याच्या बिया आपण लावू शकतो, दाखव की याला. वैभवच्या हॉस्पिटलवरून आलो आणि तुम्ही बघितलं असेल मस्त शेंगा वगैरे तोडल्या होत्या आणि दुपारी काही बोलता नाही आलं. तर इथे एवढी आराम केला आणि एवढी साय साचलेली बघू शकता अमूलच्या दुधाची. तर ती आता मी मस्त छानपैकी याच्यात हे तूप करून घेते. चला पटापट किती तूप निघतं ते तुम्हाला दाखवतेच. तर इथे भरपूर अशी साय निघालेली आहे. काढून घेते. असं वाटतं मला 2दा करावं लागेल, कारण भरपूर साय आहे. आणि मी ना तूप इतकं आवडतं. तिथे दूध पण तापत ठेवले चहा करण्यासाठी. म्हणजे त्याला तूप पण करून घेऊ साईड बाय साईड, कारण विहानला तूप इतकं आवडतं, म्हणजे तूप, साखर, पोळी तो खातो. बाकी 2दा करावं लागेल असं वाटतं. आणि अमूलच्या दुधाच्या पिशवीपासून एवढं सारं मलाई म्हणजे साय निघते. वाटेल का कोणाला की पिशवीच्या दुधाची साय एवढी निघते? खरंच खूप. तर फायनली आज तूप करून घेते. आणि इतकी साय साचली होती ना, बापरे. 15 दिवसात इतकी साय साचून जाते ना, त्याचं अर्धा-1 किलो म्हणजे असं तूप निघून जातं, एवढी साय साचते. तर म्हटलं चला आता करून घेऊ. आणि ते मी एकदम गार पाणी टाकते. गार पाणी टाकलं ना तर छान पटकन तूप तयार होतं, म्हणजे लोणी निघतं. तर आता पटापट मी करून घेते. आणि 2 भागांमध्ये करावं लागेल, कारण इतकी साय आहे ना. तर आधी पहिला भाग करून घेते, नंतर दुसरा भाग करणार. आणि किती लोणी निघतं त्याचं आणि किती तूप निघतं ते तुम्हाला लास्टला दाखवेलच. तर चला आता पटकन करून घेते तूप. बघू शकता एवढं आधीच आलेलं आहे. आणि आता दुसरं भाग, भरपूर सारं लोणी निघालेलं आहे बघू शकता. तर मला असं वाटतं ह्यावेळेस जास्त तूप होणार. घरचं तूप. तर मस्त अशा पद्धतीने मी अमूलच्या दुधाच्या पिशवीच्या साईपासून मस्त तूप बनवते घरच्या घरी. तर ही साय होती 15 ते 20 दिवसाची साय होती. मी 15 दिवसाचीच साय काढते, पण 20 दिवस होऊन गेले, भरपूर साय साचून गेली ती.
तूप खूप निघाले म्हटलं. ठेवते ठेवेल, पण मी आता म्हटलं तूप करू आधी. होऊ शकता इतकं निघालेलं आहे. आता गॅस ऑन करते, लाईट गेली. तर आता मस्त आपलं तूप भरपूर निघणार आहे, बघू शकता. तर एवढं मलाई निघालेलं आहे त्याचं. तर लाईट आली की तूप झालं की तुम्हाला दाखवते पूर्ण. बघू शकता इथे तूप बनत चाललेलं आहे. आता हे फक्त वेगळं वेगळं झालं ना, खाली बसून गेलं ना, मस्त आपलं तूप तयार होणार. बघू शकता थोडंसं बाकी आहे. इथे आपलं तूप रेडी आहे, बघू शकता. असं छान झालेलं आहे. आता गाळून घेणार, थोड्या वेळ थंड होऊ देते. तर असं रेडी झालेलं आहे. घरच्या घरी आपल्या दुधाच्या अमूलच्या दुधाच्या पिशवीच्या साईपासून घरच्या घरी मस्त म्हशीचे तूप, ते पण एकदम शुद्ध गावठी तूप रेडी आहे. तर अशा पद्धतीने मी तूप बनवते अमूलच्या दुधाच्या पिशवीच्या साईपासून. खूप साई निघते त्याची, इतकी साई निघते, जाड निघते ना. तर मग मी काढून ठेवते आणि कधी कधी मुलांना पण देते खाण्यासाठी डायरेक्ट, पण मग ते काही खात नाही. पण विहानला केलेलं तूप खूप आवडतं म्हणून मी ना तेव्हापासून साचवायला लागली. 15-15 दिवस साचवते आणि छानपैकी असं तूप बनवते. तर आता थोडं थंड झालं ना, तर मस्त आपण डब्यामध्ये ओतून घेऊ आणि किती भरलं ते पण तुम्हाला दाखवेलच मी नंतर. चला. तर इथे आपलं तूप मस्त थंड झालेलं आहे. तर म्हटलं काचेच्या बरणीत ठेवून घेऊ. तर आपण बघू आता किती भरतं. भारी ना कलर आला. येल्लो. यावेळेस काचेच्या बरणीत ठेवलं. मागच्या वेळेस अमूलचीच तुपाची बरणी होती, त्याच्यात ठेवलेलं. ते व्हाईट झालं होतं. हे पण व्हाईट होईल थोड्या वेळाने. ते नवीन नवीन तसं नाही. तर इथे बघू शकता आपलं तूप जवळजवळ किती झालं असेल, अर्धा किलो. कारण ही 1 किलोची बरणी आहे, अर्धा किलो झालेलं आहे. तूप किती भारी दिसतंय. तर असं केलं आणि तेच ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्हाला दाखवलं मी सगळं दिवसभराचं. आणि तूप पण केलेलं आहे, ते पण अमूलच्या दुधाच्या साईपासून. तर एवढं तूप झालेलं आहे, अर्धा किलो घरच्या घरी. असंच मी करते, 15-20 दिवसाची साई साचून मस्त करते. आणि हे पण आहे ना, तर हे बियांना वगैरे त्याच्यामध्ये साखर टाकून खायला देणार. तर छान असतं ते. तर ब्लॉग इथे सेंड करते. आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.